रहमान फाउंडेशनच्या वतीने नेरळ येथील खानखा ए नोमानिया येथे महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास गौरव सोहळा उत्साहात पार पडलाय. या उपक्रमाअंतर्गत मुंबई, कर्जत व नेरळ परिसरातील 1000हून अधिक महिलांना शिवणकला, विणकाम, एम्ब्रॉयडरी व स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आलंय. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलंय. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना शिवण मशीनचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर यावेळी ॲडव्होकेट सुमित साबळे यांनी महिला सक्षमीकरणासाठी समाजाने एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. तर ॲडव्होकेट क्रांती अभंगे यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत महिलांसाठी अधिक प्रशिक्षण केंद्रांची गरज आहे अशी भावना व्यक्त केली. फाउंडेशनचे पीआरओ माजिद यांनी संस्था, जात, धर्मभेद न करता मानवतेच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचे सांगितले. प्रशिक्षणामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. समारोपावेळी महिला सक्षमीकरण, शिक्षण व सामाजिक ऐक्यासाठी रहमान फाउंडेशन सातत्याने कार्यरत राहील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. हिंदी मराठी पण मुलींनो आणि ताईंनो आणि बहिणींनो, खऱ्या अर्थाने सांगतो, ज्या वेळेस पण कोण जाती धर्माच्या गोष्टी घेऊन तुमच्यापर्यंत येईल आणि अरे कशाला त्या मुसलमान पोरांमध्ये किंवा कशाला त्या मुस्लिम संघटनेमध्ये आणि कशाला त्या मुस्लिम त्या फाउंडेशन मध्ये तुम्ही जाता, तुम्हाला हिंदू नाहीये का, तुम्हाला बुद्धिस्ट नाहीये का, तुम्हाला ख्रिश्चन नाहीये का, तर आपण जात धर्म सोडून काम करणारी माणसं आहोत. हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, बौद्ध असू द्या, ख्रिश्चन असू द्या, या भारतामध्ये ज्या ज्या मंडळींनी इथं राहण्याचं काम केलं, ज्या ज्या मंडळींनी सोबत आपल्या या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतील, त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि जो पण इथे येऊन दंगा मस्ती किंवा भडकावण्याचं काम करेल तेव्हा त्यांना सांगितलं पाहिजे ठामपणे, एवढ्या 100 त्या 500 मुली आहेत किंवा 500 महिला आहेत, त्या 500 महिलांनी सांगितलं पाहिजे की हजरत सज्जाद नोमानी साहेब कुठल्या जाती धर्मासाठी किंवा मुस्लिम धर्मासाठी नाही काम करत, तर ते आम्हाला उभं करण्यासाठी काम करतात. आणि एक मुलगी जर उभी राहिली ना, अगर एक लड़की खड़ी हो गई तो पूरा उसका फैमिली उसके पीछे ठामपणे उभं राहतं. हम इस देश की तरक्की चाहते हैं और वो भी ऑलराउंड डेवलपमेंट. देश की तरक्की ये नहीं है कि उसमें चंद लोग अरबपति और खरबपति बन जाएं. देश की तरक्की ये है कि कोई भूखा न रहे, किसी महिला की इज्जत न लूटी जाए, कोई किसान भूखा न रहे, कोई मजदूर भूखा न रहे, कोई शिक्षा से वंचित न रहे. हम लोग सब मिलजुल कर छोटे छोटे साधन जमा करके बहुत बड़े बड़े नतीजे हासिल कर सकते हैं. मैं ये समझता हूं कि नेरल और कर्जत के आपके एम्पावरमेंट सेंटर्स ने यह साबित कर दिया है कि ऐसे ही एम्पावरमेंट सेंटर अगर हर जगह पर कायम हो तो सिर्फ हुनर नहीं आएगा, सिर्फ स्किल नहीं आएगा, देश का माहौल बदलेगा, देश का वातावरण बदलेगा, दिल बदलेंगे, जज्बात बदलेंगे, नफरत कम होती चली जाएगी, मोहब्बत बढ़ती चली जाएगी.